श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुमचा सुख समृद्धीने आनंदाने जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. घरात हे 7 अद्भुत गुप्त उपाय केले तर 100% लक्ष्मी तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर तुमच्या घरी राहील. तर बघूया कोणते आहे ते अद्भुत उपाय. अत्यंत प्रभावी अनोखे तोडगे. रात्री झोपण्यापूर्वी तोडगा नंबर 1. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाला हात लावून शुभ भवतु असं एकदा बोला. दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरात संरक्षणाचा कवच तयार होतो. नंबर 2 तोडगा. स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही अर्धा रिकामा ठेवू नका, नेहमी भरून ठेवा. घरात पैशाची कमतरता राहत नाही, कमाई स्थिर राहते. तोडगा नंबर 3. सोमवारी सकाळी घरातील एका भांड्यात थोडं स्वच्छ पाणी, 1 चिमूट हळद घालून उंबरठा धुवा. वाईट शक्तीपासून घराचं रक्षण होतं आणि सौभाग्याचा प्रभाव वाढतो. नंबर 4 तोडगा. दर मंगळवारी मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला छोटासा दीप लावा. कोर्ट कचेरी, अडथळे, ताणतणाव यांचे ग्रह शांत होतात. तोडगा नंबर 5. घरातील कोणतीही मोडकी वस्तू, कप किंवा फ्रेम किंवा शोपीस 3 दिवसापेक्षा जास्त ठेवू नका. मोडके सामान मोडके नशीब तयार करते, ते घरात राहू नये. तोडगा नंबर 6. जर घरातून सतत भांडणं होत असतील तर संध्याकाळी 1 लिंबू 4 भागात कापा आणि 4 कोपऱ्यात ठेवा. घरातील ताण, वाद आणि अशुभता लगेच शांत होते. तोडगा नंबर 7. गॅस सुरू करण्यापूर्वी 1 सेकंद हात गॅसवर ठेवून श्री असा उच्चार करा. अन्नात दिव्य स्पंदन येतं आणि घरात नकारात्मक ऊर्जा वसते. नंबर 8 तोडगा. सकाळी पहिल्यांदा झोपेतून उठल्यानंतर हाताचे तळवे चेहऱ्यावर लावा. शारीरिक मानसिक ऊर्जा संतुलित राहते आणि दिवस फलदायी बनतो. तोडगा नंबर 9. दर गुरुवारी घरातील स्त्रियांनी केस धुणं किंवा काळे कपडे घालणं टाळा. गुरुग्रह प्रसन्न राहतो आणि धन सौभाग्य वाढतं. तोडगा नंबर 10. घरात जर सतत नजर लागत असेल तर मुख्य दारावर 2 लवंगा, 1 तांदूळ लाल कापडात बांधून लटकावा. नजर दोष, असुरी ऊर्जा आणि अडकलेली प्रगती नष्ट होते. तोडगा नंबर 11. संध्याकाळी दिवा लावताना पहिल्यांदा उजव्या पायाने देवघरात पाऊल टाका. घरात शुभ ग्रह प्रवेश करतात आणि वाईट ग्रह बाहेर जातात. तोडगा नंबर 12. घरातल्या जड वातावरणासाठी शनिवारी कापूर लवंग पेटवून संपूर्ण घरात फिरवा. भांडणं, वाईट स्वप्न, घरातील अडथळे गायब होतात. तोडगा नंबर 13. जुनी झाडू पूर्णपणे जीर्ण झाली की अमावास्येला बदला. लक्ष्मी स्थिर बसते आणि घरातील खर्च कमी होतात. तोडगा नंबर 14. टॉयलेटचा दरवाजा रात्री हमखास बंद ठेवा. आरोग्यावर आणि पैशावरचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. तोडगा नंबर 15.
घरात नेहमी एक तांब्याचा लोटा पाण्यानं भरलेला ईशान्य दिशेला ठेवा. करिअर, बुद्धी, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती वाढते. तोडगा नंबर 15. गुरुवारी फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकू नका. मीठ गुरूच्या तत्वाला तोडगा नंबर 1. गुरुवारी फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकू नका. मीठ गुरूच्या तत्वाला कमजोर करतं, त्यामुळे घरात धनप्रवाह थांबतो. गुरुवारी साधं पाणी वापरा. लक्ष्मीची ऊर्जा टिकून राहते. तोडगा नंबर 2. पौर्णिमेला उंबरठ्यावर नारळ 3 वेळा उजवीकडे, डावीकडे फिरवून फोडा. नारळ वाईट ऊर्जा शोषतो आणि फोडल्याने नजर, अडथळे आणि नकारात्मकता तुटून जाते. धन लाभाचे मार्ग उघडतात. तोडगा नंबर 3. मुख्य दाराजवळ तुटकी झाडू ठेवू नका. झाडू धनाचं प्रतीक आहे. तुटकी झाडू घरात दारिद्र्य, खर्च आणि तणावच निर्माण देते. तोडगा नंबर 4. मुख्य दरवाजाजवळ गॅसची टाकी ठेवू नका. आग तत्व मुख्य प्रवेशद्वार, यामुळे कलह, ताणतणाव आणि घरातील शांतता बिघडते. टाकी नेहमी बाजूला ठेवा. तोडगा नंबर 5. रात्री झोपण्यापूर्वी शिंक कोरडे ठेवा. पाणी तत्व स्थिर असेल तर पैसा व अन्न समृद्धी स्थिर राहते. ओला शिंक म्हणजे ऊर्जा गळती. तोडगा नंबर 6. देवघरात रोज ताजी पाण्याची छोटी वाटी ठेवा. पाण्यात देवतांची ऊर्जा प्रतिबिंबित होते. ताजं पाणी म्हणजे घरात शांती, सौभाग्य आणि समाधान. तोडगा नंबर 6. देवघरात रोज तोडगा नंबर 7. स्वयंपाकघरात प्रवेश करताना उजवा पाय आधी ठेवा. उजवा पाय शुभत्वाचा संकेत आहे. अन्नात सकारात्मकता येते आणि घरातील पोटभर समृद्धी टिकते. तोडगा नंबर 8. मुख्य दाराच्या उजवीकडे जोडे ठेवू नका. उजवीकडील दिशा देवतांची मानली जाते. तिथे थोडे जोडे ठेवल्यास शुभशक्ती थांबते. तोडगा नंबर 9. गुरुवारी घरात हलका पिवळा सुगंध अगरबत्ती इत्र लावा. पिवळा रंग वासनेने गुरुशक्ती सक्रिय होते. ज्ञान, सौभाग्य आणि समाधान वाढतं. तोडगा नंबर 10. रविवारी मीठ पाण्याने जमिनीजवळ फवारणी करा. विशेषतः बाळ किंवा बाळंतपण असेल तर घरातील नजर, तणाव आणि वाईट ऊर्जा दूर होते. तोडगा नंबर 11. संध्याकाळी कडू पदार्थ खाणं टाळा. संध्याकाळी ही लक्ष्मीची वेळ मानली जाते. कडू चव ऊर्जा कमी करते आणि धनप्रवाह थांबवते. तोडगा नंबर 12. फ्रीजमध्ये रिकामी प्लेट किंवा रिकामी भांडी ठेवू नका. रिकामी भांडी, रिकामी ऊर्जा, पैशांचा अडथळा. फ्रीज समृद्धीचं प्रतीक आहे. तोडगा नंबर 13. मुख्य दरवाजाच्या चौकटीला आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल लावा. मोहरी नकारात्मक कंपन कापते, दरवाजा चमकतो आणि शुभ ऊर्जा घरात सहज प्रवेश करते. तोडगा नंबर 14. रात्री झाडू काढू नका. रात्री झाडूने घरातील लक्ष्मी ऊर्जा साफ होते. अचानक खर्च वाढतात. तोडगा नंबर 15. फाटलेले फोटो, कपडे लगेच घरातून काढा. फाटलेल्या वस्तू म्हणजे तुटलेली ऊर्जा, त्याने काम
अडकतात, कामं अडकतात आणि घरात चिडचिड वाढते. तोडगा नंबर 16. तोडगा नंबर 16. बाथरूममध्ये दररोज रात्री 1 वाटी मीठ ठेवा. बाथरूम नकारात्मक ऊर्जेचा मुख्य केंद्र असतं. मीठ ती सर्व ऊर्जा शोषून टाकतं. तोडगा नंबर 18. ईशान्य दिशेत भारी वस्तू ठेवू नका. ही दिशा ज्ञान समृद्धीची दिशा आहे. जड वस्तूमुळे प्रगती मंदावते. तोडगा नंबर 19. देवघरात तुटलेली मूर्ती, तुटलेली घंटा कधीही ठेवू नका. तुटलेल्या वस्तू देवतांची शक्ती कमी करतात. घरातील सूक्ष्म शुभ कंपन कमी होतात. तोडगा नंबर 20. प्रगती थांबली असेल तर मोरपीस ठेवलेली नारळाच्या शेंड्याची झाडू घरात ठेवा. मोरपीस वाईट दृष्टी तोडतं. झाडू नकारात्मकता खेचून घेते. तोडगा नंबर 21. रविवारी पहाटे मुख्य दरवाजाला उजव्या हाताने स्पर्श करून शुभ भवतु म्हणा. दरवाजातून शुभ ऊर्जा घरात येते आणि घर तुमच्यावर कृपा करायला सुरुवात करतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्की करा. तरच मला कळेल की तुम्हाला तुमचे व्हिडिओ ऐकायला आवडतात का. श्री स्वामी समर्थ.